तुम्ही किंवा तुमच्या मुलामुलीनं 12वीची परीक्षा दिली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची, कारण मुंबईलगतच्या विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या ओसी विषयाच्या 175 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्यात। प्रिया रॉड्रिक्स या शिक्षिका विरार पश्चिमेच्या बोळिंज भागात राहतात। 10 मार्चला त्यांच्या बंगल्यात भीषण आग लागली होती। त्यात त्यांच्याकडे असलेल्या सर्व 175 उत्तरपत्रिका जळून गेल्या। त्यामुळे आता 175 विद्यार्थ्यांना गुण कसे देणार असा प्रश्न उपस्थित झाला। मात्र गुणदान केलेला कागद सुरक्षित आहे, त्यामुळे गुण देण्यात समस्या येणार नाही अशी माहिती नंतर समोर आली। मात्र मुळातच उत्तरपत्रिका घरी नेण्याची परवानगी नसताना रॉड्रिक्स यांनी त्या घरी का नेल्या असा सवाल आता उपस्थित होतोय। आणि म्हणूनच रॉड्रिक्स आणि त्या जिथे नोकरी करतात त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। उत्तरपत्रिकांची तपासणी झाली, त्याची मार्कशीट पण तयार होऊन शाळेमध्ये आहे आणि त्या ज्या काही मॅडम घरी उत्तरपत्रिका घेऊन गेल्या होत्या हे कायद्याने पण चुकीचं आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येते आहे। जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु त्या विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण ऑलरेडी त्या उत्तरपत्रिका तपासून त्याचं मार्कशीट शाळेमध्ये उपस्थित आहे। 12वीच्या उत्तरपत्रिका ज्या घरामध्ये जळल्या त्या घराशेजारी मी आता सध्या आहे। हेच ते घर आहे, प्रिया रॉड्रिक्स यांचा हा बंगला आहे आणि सोमवारची ही घटना आहे। सोमवारी ह्या घरामध्ये दुपारच्या वेळेला घरामध्ये कुणी नव्हतं आणि जो देवघराचा बल्ब आहे त्याला शॉर्ट सर्किट झाला आणि या शॉर्ट सर्किट मधून जो आग लागली आणि आग सोफ्यावर लागल्यानंतर त्या सोफ्याच्या शेजारीच उत्तरपत्रिका होता आणि त्या जळाल्याची अशी माहिती जी आहे ही मिळत आहे। एकूण 175 उत्तरपत्रिका यामध्ये जळाल्या आहेत। बोळिंज पोलिसांनी उत्तरपत्रिका सध्या ताब्यात घेतलेल्या आहे आणि आता याचा पुढचा तपास करत आहे। आम्ही ह्या घराशेजारी आलेलो आहे, तर जे प्रिया रॉड्रिक्स आहे याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र घर बंद आहे। त्याचे पती आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आपली मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं कारण दिलं आहे। सध्या तरी 175 ज्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे। बोर्डाने आणि शाळेने जे आहे यांना खरोखरच मान्यता दिली होती का 175 ज्या उत्तरपत्रिका आहे या घरी तपासण्यासाठी? आणि सध्या जर असं असेल तर 175 ज्या उत्तरपत्रिका जळल्या आहेत तर त्यांचं आता पुढे काय होणार, त्यांच्या विद्यार्थ्यांचं काय होणार, पुन्हा त्यांना परीक्षा द्यावी लागेल का काय व्हावं लागेल, आता याची प्रश्न आता या निमित्ताने आता समोर आलेले आहेत। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, विरार। दरम्यान या प्रकरणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरेंची ही प्रतिक्रिया आली, पाहूया। आम्हालाही आजच ती बातमी कळली, एबीपी माझ्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत बातमी आली। संबंधित प्राचार्याचा पण हलगर्जीपणा दिसून येतोय, कारण उत्तरपत्रिका मंडळ नियमानुसार घरी घेऊन जाता येत नाहीत। संबंधित एक्झामिनर किंवा मॉनिटर यांनी त्या कार्यालयामध्येच म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयातच ते पेपर तपासणं गरजेचं आहे आणि तशा सूचनाही मंडळाकडून गेलेल्या असतात। मंडळ नियमावलीमध्ये तशी सूचना दिलेल्या आहेत, परंतु प्राचार्याने त्या उत्तरपत्रिका त्यांना घरी दिल्यामुळे ते पण त्याच्यात दोष आढळून येत आहेत। तर संबंधितावर आम्ही गुन्हा दाखल करण्याबाबत कळवलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।